2 ऑगस्टला घाटपेंढरी, भोरगड आणि झिल्पा या 3 पीएससीचं लोकार्पण सोहळा पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते आयोजित केलेला आहे। पण त्या ठिकाणची वास्तविक परिस्थिती अशी आहे, त्या ठिकाणी पुरेशा मनुष्यबळ उपलब्ध नाही आहे, भौतिक सुविधा नाही आहे, तांत्रिक सुविधा नाही, रुग्णवाहिका नाही आहे। या सर्व सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नसताना देखील लोकार्पण सोहळा आयोजित केलेला आहे। माझं म्हणणं एवढंच आहे की त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरच त्यांच्याच हस्ते या केंद्रांचं लोकार्पण सोहळा घेण्यात यावा, जेणेकरून आता पावसाचे दिवस आहे, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे आजार पसरत आहे। हे आजार पसरत असताना डॉक्टरचा स्टाफ, पीएससी अंतर्गत येणारा स्टाफ पूर्णतः उपलब्ध नसताना देखील अट्टहासाने या केंद्रांचं लोकार्पण सोहळा पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते आयोजित केलेला आहे। जसं हे पत्र माझ्याकडे आलं त्यावेळेला माहिती घेण्याचा मी सीओकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की मला पालकमंत्री महोदय यांच्या ऑफिस मधून दूरध्वनीद्वारे कळवण्यात आलं की या 3ही पीएससीचं लोकार्पण सोहळा घेण्यात यावा। त्यानंतर डीएचओने या प्रकारचं पत्र काढलं। राजशिष्टाचारानुसार जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणजे मी दिलेल्या निर्देशनानुसार या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात यावं अशा पद्धतीचं पत्र काढण्यात आलं। पण या संदर्भात माझ्यासोबत कुठल्याही प्रकारची साधी चर्चा देखील करण्यात आलं नाही किंवा मला कुठल्याही प्रकारचं माहिती देखील देण्यात आलेली नाही। आशा वर्करना मोबाईल वाटप या कार्यक्रमावर देखील आक्षेप आहे। या अगोदर 26 तारखेला मोबाईलचं वाटप जिल्हाधिकारी महोदय, पालकमंत्री महोदय आणि मुख्य कार्यकारी यांच्या उपस्थितीत आशा वर्करना मोबाईलचं वाटप झालेलं आहे। त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पत्र काढलं की त्यांनी तालुका लेवल, पंचायत समिती लेवलवर आशा वर्करना मोबाईल वाटपाचा कार्यक्रम आयोजित करावा। त्यानुसार सावनेर, कडमेश्वर या दोन्ही पंचायत समितींनी मोबाईल वितरणाचा कार्यक्रम घेतला। त्यानंतर परत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशनानुसार किंवा त्यांना आलेल्या दूरध्वनीच्या संपर्कानुसार आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त स्वाक्षरीने एक पत्र निघालं की हे कार्यक्रम तुर्तास स्थगित करून परत जिल्हास्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करायचं आहे। मी कार्यक्रमाला निश्चितच जाणार आहे, पण त्या ठिकाणी माझी जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था या संस्थेचे अधिकार आणि त्या संस्थेची पदाधिकारी म्हणून माझे अधिकार याची भूमिका मी त्या ठिकाणी मांडणार आहे। जिल्हा परिषद सदस्य, गोंडकरी सर्कल, तालुका कडमेश्वर। मी एक आदिवासी समाजाचा जिल्हा परिषद सदस्य आहे आणि संविधानाने आणि घटनेने जे अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षांना आणि त्या महिला आहे त्यांचे अधिकाराचं हनन या राज्याचे पालकमंत्री यांनी दबाव तंत्राचा वापर करून त्याच्या अधिकाराचं हनन केलेलं आहे। आणि या सगळ्या बाबीचा मी एक आदिवासी सदस्य म्हणून निषेध करतो आणि यापुढे अशी घटना घडू नये अशी विनंती। काय प्रकरण होतं? असे अनेकदा प्रकरण होऊन गेले की सीओच्या माध्यमातून तांत्रिक अडचणी निर्माण करून अध्यक्षाच्या अधिकाराचं हनन केल्या जाते वारंवार। तरी पण अध्यक्षांना आता एक ताकीद म्हणून सीओना दिलेली आहे की याच्या पुढे असं वर्तन होऊ नये। तर बघूया भविष्यात काय सुधारणा होते।